कोपरगाव शहरालगत असलेल्या जेऊर पाटोदा येथील पोलीस पाटील हरिभाऊ सयाजी केकाण यांच्या घरात चोरानं प्रवेश करून पॅन्टच्या खिशातील 60,000 आणि लाकडी कपाटावर ठेवलेले 40,000 असे एकूण 1,00,000 रुपये रोख रक्कम घेऊन चोर पसार झाला। याबाबत अधिक माहिती अशी की जेऊर पाटोद्याचे पोलीस पाटील हे आपल्या कामानिमित्त बाहेरगावी जाण्यासाठी रात्री 3:30च्या सुमारास अंघोळीसाठी घरातील बाथरूममध्ये गेले। मात्र त्यावेळेस त्यांनी घराचे दार लोटून घेतलं, मात्र आतून कडी किंवा कुलूप लावलं नाही आणि याच संधीचा फायदा अज्ञात चोरट्यानं घेऊन पॅन्टच्या खिशात असलेले 60,000 आणि लाकडी कपाटावर असलेले 40,000 असे एकूण 1,00,000 रुपयांची रोख रक्कम घेऊन चोर पसार झालाय। पोलीस पाटील हरिभाऊ केकाण हे अंघोळ करून परत आले असता त्यांनी कपडे घालत असताना पैसे असलेली पॅन्ट दिसून न आल्यामुळे त्यांनी लाकडी कपाटावर असलेले पैसे घेण्यासाठी गेले असता त्यांना तेथेही पैसे दिसून न आल्यामुळे त्यांनी पॅन्टीचा शोध घेण्याकरिता घराबाहेर आले असता त्यांना ती पॅन्ट घराच्या बाहेर असल्याचं दिसलं। त्यांनी आपल्या घराबाहेर असलेल्या सीसीटीव्ही तपासले असता त्यांना चोरी झाल्याचं लक्षात आलं। त्यांनी शहर पोलीस स्टेशनला कळवलं असता शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले आणि पुढील तपास सुरू केला। यावेळी पोलीस पाटील हरिभाऊ केकाण यांनी सविस्तर माहिती दिली आहे। मी हरिभाऊ सयाजी केकाण, जेऊर पाटोदा पोलीस पाटील। मी रात्री बाहेरगावी जाण्यासाठी लवकर उठलो होतो। 3:30 वाजता बाहेर बाथरूम होतं तर बाथरूमला जाऊन आलो आणि परत आंघोळीला गेलो। दरवाजा लोटला, आतून कडी काय लावली नाही, पण आंघोळ करत असताना अज्ञात चोरांनी आतमध्ये शिरकाव करून पॅन्टमधून पॅन्ट पळवले आणि कपाटातले पैसे घेतले आणि बाहेर गेला निघून। तो किती रक्कम होती ते साधारण कांद्याचे पैसे होते 1,00,000 रुपये। अजून काही ते खिशातले पैसे होते, असे 1,00,000 रुपये गेलेत आणि सीसी कॅमेऱ्यामध्ये चोर पण दिसतोय। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी किशोर पाटणी, शिर्डी।